वेलकम बॅक टू एक्सपर्ट विथ गौरी. टुडे वी लर्न 10th स्टँडर्ड अल्जेब्रा यामधील 6 चॅप्टर आपण पाहत आहोत. स्टॅटिस्टिक्स. व्हॉट इज मीन बाय स्टॅटिस्टिक्स अँड वेअर इट इज युजफुल. स्टॅटिस्टिक्स इज युजफुल इन मेनी फील्ड्स ऑफ लाईफ. फॉर एक्झाम्पल ॲग्रिकल्चर, इकॉनॉमिक्स, कॉमर्स, मेडिसिन, botany, biotechnology, physics, chemistry, education, sociology, administration, etc. An experiment can have many outcomes. To assess the possibility of possible outcomes, one has to carry out the experiment on a large scale and keep the record meticulously. Possibilities of different outcomes can be assessed using the record. For this purpose, rules are formulated in statistics. We usually find a specific property in the numerical data collected in a survey that the scores have a tendency to cluster around a particular score. This score is a representative number of the group. The number is called the measure of central tendency. In the previous standards, we have studied the measures of central tendency, namely the mean, median, and mode for ungroup data. When the number of scores in a data is large, it becomes tedious to write all numbers in the formula and take their sum. So we use some different methods to find the sum. These methods are direct method, assume mean method, and step deviation method. आता डायरेक्ट आपण प्रॅक्टिस सेटला स्टार्ट करूया. त्यामधून आपण या मेथड कशा वर्क करतात ते पाहूया. फर्स्ट क्वेश्चन. द फॉलोइंग टेबल शोज द नंबर ऑफ स्टुडंट्स अँड द टाइम दे युटिलाइज daily for their studies. Find the mean time spent by students for their studies by direct method. आणि खाली एक टेबल दिलेला आहे टाइम आणि नंबर ऑफ स्टुडंट्सचा. या टेबलनुसार 7 विद्यार्थी असे दिलेले आहेत की जे 2 तासांपेक्षा कमी अभ्यास करतात. 18 स्टुडंट असे दिलेले आहेत जे 2 ते 4 तासांपर्यंत अभ्यास करतात. 12 विद्यार्थी असे दिलेले आहेत जे 4 ते 6 तासांपर्यंत अभ्यास करतात. 10 स्टुडंट असे दिलेले आहेत की जे 6 ते 8 तास अभ्यास करतात आणि 3 स्टुडंट असे दिलेले आहेत की जे 8 ते 10 तास अभ्यास करतात. हे या टेबलवरून आपल्याला समजते. आता सोल्युशनसाठी टेबल कसा बनवायचा आणि त्यांची कॉलम्स काय असतील ते पाहूया. कारण क्वेश्चनमध्ये मीन फाइंड आउट करायला सांगितलेले आहे, त्यामुळे पहिले आपल्याला टेबल क्रिएट करावे लागतील. त्यावरून मीन कॅल्क्युलेट करायचा आहे विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला. सोल्युशनला स्टार्ट करण्याआधी मी तुम्हाला एक हिंट देते. डायरेक्ट मेथडने जेव्हा आपण सोल्युशन करत असतो तेव्हा 4 कॉलम्स क्रिएट करावे लागतात. ॲज्युम मीन मेथडने 5 कॉलम्स करावे लागतात आणि स्टेप डेव्हिएशन मेथडने 6 कॉलम करावे लागतात. ओके, ही बेसिक हिंट मी तुम्हाला देऊन ठेवलेली आहे, म्हणजे सोल्युशनच्या वेळेस तुमचं कन्फ्युजन होणार नाही. ओके, आता यामध्ये आपल्याला कोणकोणते कॉलम करावे लागतील. तर पहिला कॉलम असणार आहे क्लास टाइम, त्यानंतर सेकंड कॉलम असणार आहे क्लास मार्क, थर्ड कॉलम असणार आहे फ्रिक्वेन्सी. यामध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स जे आपल्याला इथे टेबलमध्ये दाखवलेले आहेत ते राईट डाऊन करायचे आहेत. आणि लास्ट कॉलम असणार आहे क्लास मार्क्स मल्टिपल फ्रिक्वेन्सी. ओके, पहिल्यांदा मी इथे हा टेबल क्रिएट करून घेते म्हणजे तुम्हाला एक आयडिया. आता रो किती तयार करावे लागतील. तर रो साठी लक्षात ठेवा आपल्याला इथे कॉलम दिलेले आहेत 6 कॉलम, त्यामध्ये 1 प्लस करायचा 7 झाले, म्हणून इथे 7 रो आपल्याला करावे लागतील. आणि कॉलम आता सांगितल्याप्रमाणे इथे आपल्याला डायरेक्ट मेथडने सोल्युशन करायचं आहे, त्यासाठी 4 कॉलम येतील. डायरेक्ट मेथडसाठी अशा प्रकारचं मी टेबल क्रिएट केलेला आहे. फर्स्ट कॉलम मध्ये नाव दिले मी क्लास टाइम. इथे हवर्स मध्ये हा जो आहे तो क्लास टाइम आहे, तो मी राईट डाऊन करून घेतलेला आहे क्वेश्चन मध्ये जो दिलेला आहे त्याप्रमाणे. आणि फ्रिक्वेन्सी मध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स येतील, ते सुद्धा क्वेश्चन मध्ये जे दिलेले आहेत ते मी इथे राईट डाऊन करून घेतलेले आहे. आता सोल्युशनसाठी आपल्याला क्लास मार्क फाइंड आउट करायचा आहे आणि क्लास मार्क मल्टिपल फ्रिक्वेन्सी. क्लास मार्कसाठी XI आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणून XI FI म्हणजे फ्रिक्वेन्सी. ओके, आता क्लास मार्क काढायचा कसा, तर इथे मी तुम्हाला रफ मध्ये दाखवते. क्लास मार्क कॅल्क्युलेट करण्यासाठी फर्स्ट कॉलम मध्ये जी 2 नंबर्स दिलेले आहेत 0 आणि 2 यांचे ऍडिशन करून त्याला 2 ने डिवाइड करायचे आहे. ओके, यासाठी 1 नंबर देते मी. हे 2 नंबर आहे 0 आणि 2 यांचे ऍडिशन म्हणजे 0 + 2 आणि याला डिवाइड करायचं आहे 2 ने. इज इक्वल टू 0 + 2 2 अपॉन 2 म्हणजे 2 × 1 = 2 2 × 1 = 2. आन्सर आलं 1. आता हे 1 आपल्याला राईट डाऊन करायचे आहे क्लास मार्क मध्ये 0 2 च्या समोर. त्यानंतर सेकंड मध्ये आता क्लास टाइम मध्ये दिलेला आहे 2 4 म्हणजेच 2 + 4 यांचे ऍडिशन आणि याला डिवाइड करायचे आहे 2 ने.
2 + 4 6 अपॉन 2 इज इक्वल टू 2 1 जार 2 2 3 जार 6 म्हणजे 3. त्यानंतर थर्डमध्ये क्लास टाइम आहे 4 आणि 6, मग 4 + 6 अपॉन 2 म्हणजे 10 अपॉन 2 म्हणजेच इथे आले 2 5 जार 10 म्हणून 5. 4 मध्ये 6 + 8. ओके, क्लास टाइम हवर्स मध्ये दिलेला आहे 6 हवर्स टू 8 हवर्स यांची ॲडिशन आणि यांना डिवाइड 2 इक्वल टू 14 अपॉन 2. 2 1 जार 2 2 7 जार 14 इज इक्वल टू 7. त्यानंतर क्लास टाइम मध्ये 8 आणि 10 हवर्स दिलेले आहेत. या दोघांची ॲडिशन 8 + 10 अपॉन 2 इज इक्वल टू 18 अपॉन 2. 2 1 जार 2 2 9 जार 18 9. आता इथे आपण क्लास टाइम काढलेला आहे 1 3 5 7 9. आता हे लिहायचं कुठं, तरी इथे क्लास मार्क जिथे आहे त्या कॉलम मध्ये याचा आन्सर लिहायचा आहे. फर्स्ट आलेला आहे 1, सेकंड आलेला आहे 3, थर्ड आलेला आहे 5, फोर्थ आलेला आहे 7 आणि लास्ट फिफ्थ आलेला आहे 9. ओके, हे कसं काढलं आता लक्षात आलं असेल तुमच्या. क्लास टाइम जो दिलेला आहे त्यांची ॲडिशन केली आणि त्याला डिवाइड 2 केले, त्यावरून आपण काढला क्लास मार्क. आता क्लास मार्क मल्टिपल फ्रिक्वेन्सी इथं हा कॉलम आहे लास्ट, म्हणजेच XI FI. म्हणजे इथे जो नंबर आहे XI मध्ये आणि FI मध्ये या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 1 × 7 इज इक्वल टू 7. 18 3 जार 54, 12 5 जार 60, 10 7 जार 70, 9 3 जार 27. ओके, आता इथे खाली मी एक कॉलम केलेला आहे टोटलचा. टोटलमध्ये आपल्याला हा जो शेवटचा कॉलम आहे त्याची टोटल करायची आहे. इथे मी हा जो सिम्बॉल दाखवलाय तुम्हाला त्याला म्हणतात सिग्मा किंवा समिशन. ओके, याचा अर्थ या कॉलम मध्ये जे नंबर्स आलेले आहेत त्यांची ॲडिशन म्हणजे सिग्मा किंवा समिशन. आता यांची समिशन म्हणजेच यांची ॲडिशन करूया. 7 + 18 + 12 + 10 + 3. पहिले युनिट प्लेसची करू. 3 + 2 5, 5 + 8 13, 13 + 7 20. ओके, 2 हातचे आले. 2 + 1 3 + 1 4 + 1 5. ओके, म्हणजे सिग्मा FI किंवा समिशन FI इज इक्वल टू 50 मिळाले. आता त्याचप्रमाणे समिशन FI XI या सर्वांची ॲडिशन 7 + 7 14 + 4 18. ओके, एक हातचा आलेला आहे यामध्ये तो ॲड करून टाकू. 5 + 1 6, 6 + 6 12, 12 + 7 19, 19 + 2 21. ओके, मग टोटलमध्ये सिग्मा FI इज इक्वल टू 50 मिळाले. सिग्मा FI XI इज इक्वल टू 218 मिळाले. आता इथपर्यंतच आन्सर आपलं स्टॉप होणार नाहीये, कारण की तुम्हाला वाटेल आता आपण हा टेबल फिल केलेला आहे म्हणजे आन्सर आपलं संपलं का. तर क्वेश्चन मध्ये आपल्याला मीन फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. मग त्यासाठी एक स्पेसिफिक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला मी इथे राईट डाऊन करून देते आणि त्यामध्ये आपण या व्हॅल्यू पुट करूया. मीन साठी MEAN. मीन दाखवताना कसा दाखवायचा, तर असा कॅपिटल X काढायचा आणि त्याच्यावरती एक हॉरिझॉन्टल लाईन, याला म्हणतात X बार. ओके, आता याचा फॉर्म्युला काय आहे, तर समिशन किंवा सिग्मा FI XI अपॉन समिशन FI. ओके, आता यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. समिशन FI XI आपण काढलेला आहे 218 अपॉन समिशन FI तो सुद्धा आपण काढलेला आहे 50. 218 ला 50 ने डायरेक्ट काय भाग जात नाहीये, म्हणजे आन्सर इथे पॉइंट मध्ये येणार आहे. ओके, मी इथे तुम्हाला दाखवते. 218 अपॉन डिवाइड 50. 50चं टेबल येत नसेल तर 5 ने जरी तुम्ही डिवाइड केलं तरी सुद्धा चालेल. जे आन्सर येईल त्याच्या एक नंबरच्या पुढे पॉइंट द्यायचा आहे. इथे मी तुम्हाला डायरेक्ट 50 ने दाखवते. 51 जार 50, 52 जार 100, 53 जार 150 and 54 जार 200. 18 रिमेनिंग राहिले. 18 नी भाग जात नाही त्यामुळे इथं पॉइंट येईल. ओके, एक 0 घ्यावा लागेल वरतून. 53 जार 150, 0 3 0. 30 ला पण भाग जात नाही, अजून एक 0 घ्यावा लागेल.
50, 6 are 300. म्हणजे आन्सर मिळालं 4.36. ते इथं दाखवते 4.36. ओके. जे क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलं होतं फाइंड आउट करायला ते आपण फाइंड आउट केलेलं आहे, पण इथं डिटेल लिहायला विसरायचं नाही. द मीन टाइम स्पेंट by a student is 4.36 hours. Question third. A milk center sold milk to 50 customers. The table below gives the number of customers and the milk they purchased. Find the mean of the milk sold by direct method. आता इथे सुद्धा डायरेक्ट मेथड म्हणजे क्वेश्चन 1 मध्ये आपण जे सोल्युशन पाहिलेलं आहे ते इथं यूज करायचं आहे. ओके. नेहमीप्रमाणेच डायरेक्ट मेथड मध्ये 4 कॉलम्स असतात आणि इथे जेवढे कॉलम दिलेले आहेत त्याच्यापेक्षा एक ॲडिशनल रो आपल्याला करायची आहे. ओके. ती इथे टोटल सिग्मा FI आणि सिग्मा FIXI साठी वापरायची आहे. क्वेश्चन नीट समजून घेऊया. एक मिल्क सेंटर आहे, ते 50 कस्टमर्सला दूध विकतात. टेबलमध्ये त्याची डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्यावरून मीन कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे बाय डायरेक्ट मेथड. या मेथडने सोल्युशन करण्यासाठी टेबलचे 4 कॉलम बनवायचे आहेत, ते मी इथं करून घेतलेले आहेत. जे 50 कस्टमर यामध्ये दिलेले आहेत त्यापैकी 17 कस्टमर असे आहेत की जे 1 ते 2 लिटर दूध घेतात, 13 कस्टमर 2 ते 3 लिटर दूध घेतात, 10 कस्टमर 3 ते 4 लिटर दूध घेतात, 7 कस्टमर 4 ते 5 लिटर दूध घेतात आणि 3 कस्टमर 5 ते 6 लिटर दूध घेतात. यावरून आपल्याला मीन फाइंड आउट करायचं आहे. डायरेक्ट मेथडने सोल्युशन आहे, त्यासाठी मी हे 4 कॉलम करून घेतलेले आहे. पहिल्या कॉलमला नाव दिलेलं आहे क्लास मिल्क सोल्ड. ओके. कारण की क्वेश्चन मध्येच बघा टेबलमध्ये पहिला कॉलम काय दिलेला आहे, मिल्क सोल्ड, म्हणून क्लास मिल्क सोल्ड आणि लिटरमध्ये. त्यानंतर फ्रिक्वेन्सीच्या टेबलमध्ये नंबर ऑफ कस्टमर्स येतील. मागच्या क्वेश्चन मध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स आलेले होते. ओके. म्हणजे पहिले जे 2 कॉलम आहेत ते फिल करणं तुम्हाला फार इझी आहे, कारण की डायरेक्ट कॉपी करून आपल्याला इथे लिहायचे आहे. ओके. जसा तसा क्लास मिल्क सोल्ड त्यामध्ये काय काय दिलेले आहेत, 1 to 2 लिटर, 2 to 3 लिटर, 3 to 4 लिटर, 4 to 5 लिटर, 5 to 6 लिटर आणि त्याच्या खाली एक टोटल म्हणून ॲडिशनल रो आपल्याला बनवायची आहे. ओके. आणि फ्रिक्वेन्सीमध्ये पण जे नंबर ऑफ कस्टमर दिलेले आहेत ते सुद्धा इथं मी कॉपी करून घेतलेले आहेत. आता सोल्युशन. क्लास मार्कसाठी नेहमीप्रमाणेच 1 + 2/2 इथे दाखवते तुम्हाला. म्हणजे क्लास मार्कमध्ये जे 2 नंबर दिलेले असतात त्यांची ॲडिशन आणि त्याला डिवाइड 2 = 3/2. ओके. 3/2 म्हणजेच 2 × 1 = 2, 2 × 1 = 2, 2 × 5 = 10, 1.5. त्यानंतर सेकंड 2 + 3/2 = 5, 5/2. आता डायरेक्ट लिहू. 5 च्या निम्मे किती येतील तर 2.5. तेवढाच टाइम आपला वाचेल. ओके. म्हणून डायरेक्ट घेतले. 3 + 4/2 = 7/2. 7/2 म्हणजेच 7 चे निम्मे. त्यानंतर 4 + 5. ओके. यांची ॲडिशन, यांची ॲडिशन, यांची ॲडिशन, यांची ॲडिशन, यांची ॲडिशन आणि त्याला डिवाइड 2. ओके. फोर्थ आहे 4 + 5/2 = 9. 9/2 म्हणजेच 9 चे निम्मे. 9 चे निम्मे येतील 4.5. त्यानंतर फिफ्थ मध्ये 5, 6, 5 + 6/2. 11 च्या निम्मे किती येतील 5.5. ओके. हे जे सर्व नंबर आलेले आहेत ते क्लास मार्क XI चे आलेले आहेत, ते मी पहिले फिल करून घेते. पहिल्याचा क्लास मार्क आलेला आहे 1.5, दुसऱ्याचा आलेला आहे 2.5, तिसऱ्याचा आलेला आहे 3.5, चौथ्याचा आलेला आहे 4.5, पाचव्याचा आलेला आहे 5.5. ओके. आता फोर्थ कॉलम सुद्धा इझी आहे. त्यामध्ये जे कॉलमचं नाव आहे बघा क्लास मार्क मल्टिपल फ्रिक्वेन्सी किंवा XI FI, यावरून तुमच्या काय लक्षात येते तर या दोन्ही कॉलमचे मल्टिप्लिकेशन करायचे आहे. ओके. मग 17 × 1.5. आता हे सुद्धा मी तुम्हाला इथे रूपमध्ये दाखवते. आता इथे डायरेक्ट 17 नी आपण मल्टिपल करूया. 17 × 5 = 85, वरती आले 8. 17 × 1 = 17 + 8 25. ओके. आता एका नंबरच्या आधी पॉईंट आहे, म्हणजे इथे सुद्धा एका नंबरच्या आधी पॉईंट येईल, म्हणजे पहिल्याच आन्सर आलं 25.5.
त्याचप्रमाणे इथे 2.5 मल्टिपल 13, 13चं टेबल डायरेक्ट म्हणते. 13 5 जार 65, 13 2 जार 26 प्लस 6 इज इक्वल टू 32. एका नंबरच्या आधी पॉईंट आहे त्यामुळे इथे सुद्धा आन्सरला एका नंबरच्या आधी पॉईंट येईल. 3.5 मल्टिपल 10 इज इक्वल टू डायरेक्ट 350 आणि पॉईंट येईल 35.0. 7 5 जार 35, 7 4 जार 28 प्लस 3 31. एका नंबरच्या आधी पॉईंट आहे त्यामुळे इथे पॉईंट येईल. 3 5 जार 15, 3 5 जार 15 प्लस 1 16. एका नंबरच्या आधी पॉईंट आहे त्यामुळे इथे पॉईंट येईल. ओके, म्हणजे पहिल्याचं XI येणार आहे 25.5, दुसऱ्याचं येणार आहे 32.5, तिसऱ्याचं येईल 35.0, चौथ्याचं 31.5. आता समिशन म्हणजे काय? समिशन FI किंवा सिग्मा FI. या फ्रिक्वेन्सीमध्ये जे जे नंबर्स आलेले आहेत त्यांची टोटल म्हणजे सिग्मा FI. इथे आली 50. आता ह्यांची ॲडिशन 5 + 5 + 5 + 5 22 हातचे आले. ओके, ते यामध्ये ॲड करू. 7 9 14 15 अँड 6 21 2 हातचे आले ते इथे ॲड करू. 2 + 2 4 + 3 7 + 3 10 + 3 13 + 1 14. 141.0 म्हणजेच 141. ओके, आता पुढे आपल्याला मीन काढायची आहे. मीनसाठी या दोन्ही गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत, सिग्मा FI आणि सिग्मा FI XI. मीन कसा काढायचा तो मी इथे तुम्हाला दाखवते. मीन यासाठी X बार हे मागं दाखवले तुम्हाला. ओके, आणि याचा फॉर्म्युला आता समिशन FI XI अपॉन समिशन FI. ओके, यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. समिशन FI XI 141 अपॉन समिशन FI 50. आता इथे सुद्धा डायरेक्ट भाग जाणार नाहीये म्हणजेच पॉईंटमध्ये उत्तर येणार आहे. 141 डिवाइड 50. 50चं टेबल तुम्हाला येतच असणार आहे, नसेल येत तर 5च्या टेबलने पहिले डिवाइड करा. ओके, 51 जार 50, 52 जार 100, रिमेनिंग राहिले 41. 41ला काही भाग जात नाही त्यामुळे इथे पॉईंट येईल. अजून एक वरनं 0 येते. 58 जार 400, रिमेनिंग राहिले 10. अजून एक 0 घेतला वरतून. 52 जार 100. ओके, म्हणजे आन्सर मिळाला आपल्याला 2.82. ओके, मग आन्सर द मीन ऑफ मिल्क सोल्ड इज 2.82. आता मिल्क आहे यासाठी आपल्याला युनिट दिलेला आहे लिटर, त्यामुळे इथे लिटर म्हणूया.